झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. शोधून काढतात ठाई ठाई ओलाव्याचे प्रदेश, नि पाठवतात फांद्यांना पर्णबहराचे संदेश. शोधून काढतात ठाई ठाई ओलाव्याचे प्रदेश, नि पाठवतात फांद्यांना पर्णबहराचे संदेश. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर. जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात. जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात. तहानेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. वा सगळी मिळून धरतात फेर, सगळी मिळून गाणी गातात. वा. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. नि प्रस्फुरित होतात पशु पक्षी माणसं जगण्याच्या अतोनात ऊर्जेनं. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरी तरी पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. वा वा वा. खूपच सुंदर कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो नमस्कार. कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आत्ता सध्याच्या कार्यवाह कवयित्री अंजली कुलकर्णी. मॅम मनपूर्वक स्वागत आपलं याच्या गप्पांमध्ये. आजच्या ह्या गप्पाच असणार आहेत आपल्या. तसं बघायला गेलं तर कविता म्हणजे एक छोटासा थेंब पण आहे, एक बिंदू पण आहे आणि महाकाय पृथ्वी सुद्धा आहे. इतका कवितेचा मोठा विस्तार आहे किंवा त्याची कल्पकता एवढी मोठी आहे आणि याच्या थेंबापासून ते अगदी महाकाय पृथ्वीपर्यंत बऱ्याच गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. कारण तुमचा प्रवास ही तसाच खूप मोठा आहे. मला सुरुवातीलाच तुम्हाला विचारायला आवडेल की हा प्रवास तुमचा सुरुवात कधी झाली आणि इथपर्यंत कसा घडला. छान इंटरेस्टिंग प्रवास आहे माझा. एकतर माझा म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की माझा अशा घरामध्ये जन्म झाला की जिथे ज्ञानाचं शिक्षणाचं आणि साहित्याचं विशेषतः महत्त्व होतं. आमच्या घरामध्ये सगळेच वाचत असत. म्हणजे माझे वडील हे साहित्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर होते. पण त्यांना संस्कृत आणि जुनं इंग्रजी लिटरेचर जे असायचं त्याचा त्यांचा चांगला व्यासंग होता. अगदी शेक्सपियरची नाटकामधले उतारेच्या उतारे ते आम्हाला तोंडपाठ म्हणून दाखवायचे. किंवा मराठी साहित्यामध्ये इंग्रजी सिनेमे जे काय बघितले असतील ते त्याची माहिती ते आम्हाला खूप सांगायचे पुस्तकांविषयी. आणि पुस्तकं सतत घरात येत असायची. माझा भाऊ दिवाळी अंकांची लायब्ररी चालवायचा, पुस्तकांची लायब्ररी चालवायचा. आई वडील भावंड सगळेच वाचत असायचे. त्याच्यामुळे जसं आपण रोज जेवतो तसं आपोआप मी वाचायला लागले. मी कधी वाचायला लागले हे मलाही समजलं नाही. गाण्यांची आवड घरामध्ये होती. रेडिओ सारखा चालू असायचा. मराठी भावगीतं, हिंदी सिनेमातली जुन्या सिनेमातली गाणी वगैरे असं चित्रपटांमधली. तर त्याच्यामुळे देखील एक कवितेची आवड, कवितेची पुस्तकं सुद्धा मी वाचत असायची. पाठ्यपुस्तकातल्या कविता मोठ्या मोठ्यांदा वाचण्याची लईमध्ये असं मला आवड होती. आणि त्यामुळे इतर कवींच्या कवितासुद्धा म्हणजे शांता शेळके असतील किंवा वसंत बापट, मंगेश पाडगावकर त्यावेळेला जे अगदी आवडायचे असे कवी, किंवा अगदी जुन्या ह्याच्यातले गोविंदाग्रज वगैरे ह्यांच्यासुद्धा कविता वाचायच्या. आणि त्या मोठ्यांदा मला असं टेरेसवर, आमचं ते असं लोकमान्य नगरला मोठी गच्ची असायची कॉमन, त्याच्यावर जाऊन मोठ्यांदा अगदी नाट्यमय पद्धतीनं कविता वाचण्याची अशी मला एक छंद होता म्हणूयात आपण. आणि त्याच्यातूनच कधीतरी माझ्या कवितेचे शब्द कधीतरी वहीमध्ये माझ्या उतरले आणि माझी कविता आली. तशी मी अगदी 6वी मध्ये असताना पहिली कविता लिहिली होती. पण ती कविता म्हणजे शाळेत कविता स्पर्धेची नोटीस
बोर्डवर लागली म्हणून बसून लिहिलेली कविता होती ती, अच्छा. की चला आता आपण स्पर्धेसाठी कविता लिहू. पण त्याच्यातही मला बक्षीस मिळालं होतं. मला आठवतं SM जोशी, थोर विचारवंत आणि नेते, त्यांच्या हस्ते मला एक बक्षीस देखील शाळेमध्ये मिळालं होतं. किती छान. पण त्या कवितेला काही कविता म्हणण्यामध्ये काही अर्थ नव्हता. नंतर कॉलेजमध्ये असताना सुद्धा सगळेच कवी असतात, प्रेमकवी असतात, विशेषतः प्रेमकवी असतात. तसं मी देखील कविता प्रेम आणि केल्या. विरह असे दोन्ही. हो, प्रेम आणि विरह. तशा मी देखील काही कविता लिहिलेल्या होत्या. परंतु एकतर मी मराठी वाङ्मयाचा अभ्यास थोडा केला. अनुराधा पोद्दारांसारख्या त्या काळातल्या मोठ्या कवयित्री मला शिकवायला होत्या. डॉक्टर चंद्रशेखर बर्वे सरांसारखे समीक्षक शिकवायला होते. त्याच्यामुळे कवितेची जाण थोडी वाढत गेली. आणि नंतर मी जरा समजून उमजून जाणीवपूर्वक असं कविता लिहायला लागले. जाण वाढत गेली. दुसरं म्हणजे माझा थोडं सामाजिक चळवळींशी देखील संबंध आला. 75 साली जी स्त्रीमुक्ती चळवळ आली संपूर्ण जगभरामध्ये आणि महाराष्ट्रात आणि जास्त करून पुण्यामध्ये, त्याचं जोरदार असं एक वादळ आलं होतं असं म्हणता येईल. तर त्यामध्ये देखील मी विद्या बाळ, डॉक्टर नीलम गोऱ्हे, वसुधा सरदार यांच्याबरोबर एक छोटी कार्यकर्ती म्हणून. नीलम गोरेंवरती पण परत नंतर तुम्ही एक पुस्तक लिहिलं, हो, त्याचा मी अनुवाद पण पुस्तक, केलेला हो, होता. नीलमताईंशी म्हणजे आता त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि आमदार आहेत, चौथ्यांदा आमदार आहेत आणि खूप त्यांचं काम आहे. आणि राजकारणामध्ये आहेत यापेक्षाही त्यांचं सामाजिक कार्य आणि विशेषतः स्त्रियांच्या संदर्भातलं, म्हणजे त्यावेळेला कौटुंबिक हिंसाचार आणि असं सगळं ते हुंडाबळी वगैरे सुरुवातीच्या काळात जे मोठे आजही आहेत. आस्वाते वैष्णवी हगवणे वगैरे सारख्या घटना आपल्याला वाटतं आज नाही आहे, पण आजही ते प्रश्न आहेत. तर त्या काळामध्ये नीलमताईंनी या प्रश्नांवरती खूपच काम केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या राजकीय कामाबद्दल तर मला खूप आदर आहे, पण जास्त करून मला हे त्यांचं जे स्त्रियांच्या विषयीचं जे काम आहे तर ते त्यावरून मी ते पुस्तक अपराजिता, त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा वेध घेणारं पुस्तक अपराजिता लिहिलं होतं. तेव्हापासून माझ्या म्हणजे त्या आम्ही युवक क्रांती दलामध्ये, त्याही मेडिकल कॉलेजला होत्या, मी देखील कॉलेजमध्ये होते, तेव्हापासूनची आमची ओळख आहे. मैत्री असं मी म्हणत नाही, खूप मोठ्या आहेत त्या. पण चांगला त्यांचा संबंध संपर्क माझा कायम, म्हणजे त्यांनी मला संपर्कात ठेवलेला आहे. कविता वाचायला बोलवतात, कधी त्यांच्या स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमांना बोलवतात. तर ते अपराजिता पुस्तक तर या चळवळीशी जोडले गेल्यामुळे माझ्या कवितेला एक स्त्रीवादी असं देखील एक परिमाण लाभलं. महाराष्ट्रामध्ये तुमची ओळख ही स्त्रीवादी कवयित्री म्हणूनच ओळख संबंध महाराष्ट्राला. हो, स्त्रीवादी कवयित्री म्हणून ओळख झाली. आणि सामाजिक इतर ज्या काही चळवळींशी पण ते होते, त्यामुळे सभोवतालामध्ये काय सुरू आहे ह्याच्याकडे एक चिकित्सक दृष्टीने बघण्याची एक सवय मला लागली, की भोवताली काय आता उदाहरणार्थ पर्यावरणाच्या संदर्भात पर्यावरणाचं नुकसान किती होतंय, तर ते मला एक चिंता सतत भेडसावत असते की कसं होणार आहे आता या पृथ्वीचं, सृष्टीचं. तर अशा देखील माझ्या सामाजिक पर्यावरणामध्ये काय सुरू आहे, सामाजिक परिस्थितीमध्ये काय सुरू आहे आणि त्याच्या माझ्या मनामध्ये उमटणाऱ्या प्रतिक्रिया या देखील माझ्या कवितांमधनं आलेल्या आहेत. तर असा माझा एक प्रवास सुरू झाला. 1995 साली माझा पहिला कविता संग्रह मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा हा प्रकाशित झाला. आणि त्याचं खूपच चांगलं मला माझी कविता कधी छापील अक्षरात बघायला मिळेल अशी सुद्धा मी अपेक्षा कधी केली नव्हती. पण इतरांच्या ज्येष्ठ काही लोकांच्या सहकार्याने ते मार्गदर्शनामुळे संग्रह आला आणि त्याचं खूपच चांगलं स्वागत झालं. म्हणजे मला महाराष्ट्र राज्य शासनाचा आणि इतरही त्या संग्रहाला पुरस्कार मिळाले आणि एक चांगलं महाराष्ट्रामध्ये मला नाव मिळालं. त्याच्या लागोपाठ संबद्ध म्हणून ग्रंथालीनी दुसरा संग्रह काढला आणि त्याला देखील मला राज्य शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार आणि इतरही पुरस्कार मिळाले. नंतर 2009 साली माझा बदलत गेलेली सही हा संग्रह आला. त्याविषयी तर मी विचारणारच आहे, कारण मला त्या नावामध्येच एक आकर्षण निर्माण झालेलं आहे. आणि आता एक 6 एकूण मोठ्यांसाठी आणि एक कुमार कविता संग्रह माझा आहे, जपून ठेवू सृष्टी नाती. अच्छा. असा
तर तो संग्रह कुमारांच्यासाठी आहे आणि त्याच्यातली एक कविता जी आहे ती जपून ठेवू सृष्टी हीच, म्हणजे रंग मजेचे रंग उद्याचे, ही कविता गेली 10 वर्ष इयत्ता 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या मराठी पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. तर असं आहे, म्हणजे मी एक भाग्यवान मला समजते की माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये ना योग्य वेळेला योग्य माणसं भेटत गेली की ज्यांनी माझी कविता विषयक एक जाण देखील वाढवली आणि व्यावहारिक जे त्यातलं जो व्यवहार असतो कवितेच्या क्षेत्रातला, की एक कवी संमेलनांना बोलवणं, म्हणजे रामदासजी फुटाणे यांचं मी नाव घेईन की त्यांच्या ग्रुपमध्ये मी गेली 30 वर्ष त्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर सगळीकडे आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील कलकत्ता, बेंगलोर, भोपाळ, इंदोर अनेक ठिकाणी आणि अगदी छोट्या छोट्या खेड्यांमधून सुद्धा आम्ही कवी संमेलनं, म्हणजे त्यांच्या ग्रुपबरोबर मला संधी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कवींबरोबर आणि की अशोक नायगावकर किंवा सगळ्या अगदी नारायण सुरव्यांपासून शंकर वैद्यांपासून मोठ्या कवींबरोबर कविता वाचायची संधी मिळाली. कविता संग्रह काढण्यामध्ये मला अनेकांचं मार्गदर्शन मिळालं, अनेक मित्र मिळाले, उद्धव कानडे सारखे मित्र, मैत्रिणी, मृणालिनी कानिटकर जोशी, ज्योत्स्ना चांदगुडे, अशा अनेक मित्रमैत्रिणी की ज्यांच्यामुळे देखील आपल्या कवितेचा एक विकास होत असतो. आपल्याला म्हणजे एकमेकांशी संवादातून, एकमेकांच्या कविता ऐकून, कवी संमेलनांमधून आपली कविता कुठे आहे हे याची जाण येते. दुसऱ्याची, समोरच्याची कविता ऐकली, ती व्यवस्थित वाचली तर आपल्याला कळतं की आपली कविता नक्की कुठे आहे. अगदी बरोबर आहे. आणि ते आपल्याला जागं ठेवायला पण लागतं. आपल्याला म्हणजे आपण आपल्या कवितेच्या प्रेमात राहून चालत नाही, तर जरा थोडं आपल्याला शोधक नजरेने की ह्यांच्या कवितेच्या तुलनेत आपण कुठे आहोत, एकूण मराठी कवितेच्या तुलनेमध्ये आपली जागा कुठे आहे, बरोबर हे समजलं तर मग आपल्याला आपल्या कवितेमध्ये विकास करण्याची आपल्यात उर्मी तयार होते, आपोआप न ठरवता देखील एक तयार होते. नाहीतर मग आपण आनंदातच राहिलो की हा मी म्हणजे आता बनलो, आता मी झालोच कवी, बरोबर, तर मग तिथेच आपला प्रवास संपतो असं मला वाटतं. म्हणजे कवितेचा प्रवास तुम्हाला भले त्याच्यातनं कवी संमेलनांना बोलवणी येतील, मानधन मिळेल, पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल, परंतु कविता तुमची जी आहे त्याची गुणवत्ता आहे ती वाढत नाही असं मला वाटतं. असा माझा प्रवास आजपर्यंत चालू आहे. आज देखील मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रभरात सगळीकडे व्याख्यानं द्यायला जात असते, कविता वाचायला जात असते, कवितांचे माझे स्वतःचे कार्यक्रम आहेत आणि इतरांच्या कवितांचं देखील मी सादरीकरण, म्हणजे मला कोण काय लिहितं आहे ह्याच्याबद्दल खूप कुतूहल असतं की जुन्या प्रस्थापित कवींपासून आत्ता अगदी लिहिणारी पद्मरेखा धनकर काय लिहितेय किंवा योगिनी राऊळ, अनुजा जोशी काय लिहितेय ह्याचं मला कुतूहल असतं. आणि त्याच्यावरती देखील मी परीक्षण, समीक्षात्मक असं लेखन करत आली. आता कवितेतलं जगणं म्हणजे तुमचं सातत्यानं चालूच आहे. हो, कविता हेच जगणं आहे. ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं तुमच्या घरामधूनच ती परंपरा किंवा ते वातावरण तुम्हाला लहानपणापासून मिळत गेलं. तुम्ही तुमच्या वडिलांचं सांगितलं किंवा घरातले जे काही साहित्याचे संस्कार सांगितले त्याच्यातूनच तुमची कविता हळूहळू उमलत गेली. म्हणजे 6वीत जरी तुम्ही कविता लिहिली असली तरी त्याची पाळंमुळं ही मला वाटतं तुमच्या जन्मापासूनच ती रुजली गेलेली असणार आहे. खूपच सुंदर प्रवास आहे. म्हणजे तुमचं आजपर्यंतचं काम, अगदी बँक ऑफ इंडियामध्ये पण तुम्ही 2014 पर्यंत होता आणि त्यानंतर मग पुन्हा या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करण्याची मोठी संधी मिळाली. वाटतं तुमची एकूण 23 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, त्यापैकी 6 काव्यसंग्रह आहेत आणि बाकी मग इतर अनुवादित वगैरे अशी पुस्तकं आहेत. मला वाटतं रामराजेंवरती सुद्धा तुमचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल. हो, म्हणजे नीलमताईंवरचं जे पुस्तक आलं तर ते वाचून मला आपले आदरणीय रामराजे निंबाळकर साहेबांचे निकटचे एक स्नेही आहेत, त्यांनी मला विचारलं की आम्हाला असं पुस्तक करायचं आहे रामराजेंच्या वरती, तर तुम्ही लिहाल का म्हणून. तर मला रामराजे निंबाळकरांच्या विषयी देखील मला माहिती होतं आणि त्यांची प्रतिमा देखील फार चांगली आहे, राजकारणामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. फलटणच्या प्रसिद्ध म्हणजे संस्थानाच्या म्हणजे संस्थानिकांच्या कुटुंबातले ते आहेत.
त्यांचे वंशज आहेत असं म्हणू शकतो आपण. आणि फारच त्यांची प्रतिमा देखील फार चांगली आहेत. शरद पवार साहेबांच्या बरोबर ते कायम पहिल्यापासून राहिलेले आहेत. तर त्यामुळे मग मी ती आनंदाने ती गोष्ट स्वीकारली, प्रस्ताव तो स्वीकारला. आणि रामराजे साहेबांच्या बरोबर देखील मला 1-2 वेळा भेटण्याची संधी मिळाली. खूप छान माझा त्यांनी आदर सत्कार देखील केला. त्यांच्या भगिनी ज्या आहेत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, त्यांच्याशी माझा तर अगदी छान, ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा खूप, सर्वार्थाने त्या देखील खूप कृतिशील आहेत. पण त्यांच्याशी माझा एक छान स्नेह जुळला. आणि चांगलं पुस्तक ते मला त्यांच्या सगळं कार्यकर्तृत्वाचा एक आढावा घेता आला त्या पुस्तकाच्या निमित्तानं. मला जवळून कळलं. आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाशी त्यांच्या कुळाशी देखील त्यांचं सोयर संबंध आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या घरामधली मुलगी, मला असं वाटतं रामराजे नाईक निंबाळकरांच्या म्हणजे अगोदरच्या पूर्वजांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुलाला दिलेली होती, किंवा उलट असेल, आता मला एकदम आठवत नाहीये. परंतु त्यांचा असा सोयर संबंध देखील आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या पहिल्या पत्नी ज्या आहेत सईबाई निंबाळकर, अगदी अगदी बरोबर, रामराजांच्याच घरातल्या, अगदी करेक्टली सांगितलं. तर एवढ्या मोठ्या घराण्याशी माझा त्या पुस्तकाच्या निमित्तानं संबंध आला. आणि माणसं किती मोठी आणि किती जमिनीवरती आहेत, डाऊन टू अर्थ आहेत, याचा देखील मला छान अनुभव आला. शरद पवार साहेबांच्या हस्ते हे पुस्तक फलटणमध्ये प्रकाशित झालं, याचा देखील खरोखर खूप आनंद वाटतो. खूपच छान. आता याला जोडूनच मला तुम्हाला विचारायला आवडेल की एक कविता संग्रह तुमचा असा आला या नावाने की बदलत गेलेली सही. मला त्या नावामध्येच एक वेगळं आकर्षण आहे, कारण प्रत्येकाची सही हळूहळू बदलत जाते. तुमची बदलत गेलेली सही कशी होती हे खूप उत्सुकता आहे मला हे जाणून घेण्याची, किंवा तो प्रवास कसा काढला, कारण तो कविता संग्रह आहे असा MA च्या अभ्यासक्रमामध्ये पण लागला ना. हो. पुणे विद्यापीठामध्ये तो MA च्या अभ्यासक्रमामध्ये होता. आणि नंतर सप महाविद्यालय जे आहे त्यांच्या देखील FYBAच्या विद्यार्थ्यांना तो कविता संग्रह शिकण्यासाठी होता. तर ती बदलत गेलेली सही या कविता संग्रहाने देखील मला खरोखर फार पुरस्कार नाही दिले, पण ओळख मला, म्हणजे माझी सही ही मला त्या कविता संग्रहाने खरोखरच मिळवून दिली. तर सही म्हणजे आपली स्वतःची ओळख, एक आपण ज्याला सेल्फ आयडेंटिटी म्हणतो. तर पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय होतं, म्हणजे आता मी देखील एक स्त्रीच आहे, मी देखील अनुभवलेलं आहे, माझं स्वतःचं एक अनुभव विश्व आहे. आणि आसपासच्या सगळ्या रमलेल्या पिचलेल्या स्त्रियांचं देखील मी बघत असते, त्यांचं जगणं आणि हे. तर त्याच्यातून असं लक्षात येतं की स्त्रिया जरी किती शिकल्या, किती कमावत्या असल्या, तरी देखील समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये त्यांना एक ओळख मिळतच नाही. त्यांचा स्वतःचा चेहरा किंवा स्वतःची ओळख न मिळताच त्या जगतात आणि संपूनही जातात. तर अशाच एका सर्वसामान्य स्त्रीचं एक चरित्रच तिच्या स्वगतामधून या कवितेतून मी रेखाटलंय. तुम्ही म्हणत असाल तर मी ही कविता वाचते. आवडेल. कविता अशी आहे की कवितेचं शीर्षक बदलत गेलेली सही असंच आहे. किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, पण काहीच कसं बदललं नाही आयुष्यात. पण काहीच कसं बदललं नाही आयुष्यात. थोडं सुरुवात लाईटली आहे. शाळेत बाईंनी 2 रांगांचा गृहपाठ तपासायला सांगितला, तर अगदी बाईंसारखी सही 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 केली आपण. शाळेत बाईंनी 2 रांगांचा गृहपाठ तपासायला सांगितला, तर अगदी बाईंसारखी सही 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 केली आपण. बाईंनी पाहिलं तर रागवल्याच, कौतुक तर लांबच. नंतर SSCच्या फॉर्मवर सही कर म्हणाले बाबा, तर गांगरून नुसतं नावच लिहिलं, कुमारी शांता गणेश जोशी असं. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत. तर बँकेतले ते जाड चष्म्याचे टकले काका म्हणाले सही कर. तर गोंधळून विचारलं आपण, कुणाची करू?
कुणाची करू? जगातला सारा कुत्सित भाव चेहऱ्यावर आणत काका म्हणाले, जगातला सारा कुत्सित भाव चेहऱ्यावर आणत काका म्हणाले, कर पंतप्रधानाची, कर पंतप्रधानाची. नंतर कॉलेजात स्वतःच्या नावाला दिल्या खूप सुंदर सुंदर लपेटीने ठरवलं अशी करायची सही. वाटलं झालो आपण आज कोणीतरी, वाटलं झालो आपण आज कोणीतरी. नंतर हळूहळू शिक्षण, नोकरी, लग्न झालं. वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ सह्या केल्या. नंतर हळूहळू शिक्षण, नोकरी, लग्न झालं. वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ सह्या केल्या. वेगळ्या वेगळ्या वेळी नेहमी वेगळीच सही यायची. वेगळ्या वेगळ्या वेळी नेहमी वेगळीच सही यायची. एक अशी सही नाहीच जमली आपल्याला कधी. एक अशी सही नाहीच जमली आपल्याला कधी. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. नंतर 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 करून 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 त्यातली मजाच गेली. नंतर 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 करून 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 त्यातली मजाच गेली. खूप प्रश्न पडले जगताना स्वतःचे स्वतः पण जपताना. खूप प्रश्न पडले जगताना स्वतःचे स्वतः पण जपताना. काही आपोआप सुटले ईश्वरेच्छेनं, काही ईश्वरेच्छेनंच नाही सुटले. काही आपोआप सुटले ईश्वरेच्छेनं, काही ईश्वरेच्छेनंच नाही सुटले. आता सही करताना थरथर तो हात कापतो. आता सही करताना थरथर तो हात कापतो. पेन्शन आणायला गेले की बँकेतला तो गोरा गोमटा हसरा बेटा म्हणतो. पेन्शन आणायला गेले की बँकेतला तो गोरा गोमटा हसरा बेटा म्हणतो. आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात? आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात? उठवा तो अंगठा आणि घेऊन जा पेन्शन आरामात. उठवा तो अंगठा आणि घेऊन जा पेन्शन आरामात. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं, खरंच का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात? खरंच का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात? वा 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 वा. खूपच अप्रतिम कविता आहे आणि सादरी तुम्ही खूप सुंदर केली. आणि कवितेचा प्रवास, सहीचा प्रवास हा अगदी सुरुवातीपासून ते अगदी शेवटापर्यंतचा तुम्ही फार छान उलगडलात. माझ्या अंगावर काटा आला शेवटची जी वाक्य तुम्ही वापरलीत ना, सहीच्या फंदात आपण का पडलो, ही जी बदलतच गेलेली आहे सतत. म्हणजे आयुष्याला एक वेगळं वळण आणि अर्थ देणारी कविता तुम्ही सादर केली. खूपच धन्यवाद. म्हणजे या एका कवितेवरून जाणवतं की त्या कविता संग्रहाची ताकद काय असणार आहे. खूपच अप्रतिम. म्हणजे ही तुमच्या डोक्यात संकल्पना कशी आली की बदलत गेलेली सही आणि त्याच्यावर अख्खा एक कविता संग्रह? कारण खूप इंटरेस्टिंग आहे. हो, म्हणजे त्या कविता संग्रहात बहुतेक सगळ्या स्त्रीविषयक कविता आहेत. आणि मगाशी म्हटलं तसं एक स्त्री असल्यामुळे माझं काय एक असतंच ना. प्रत्येक स्त्रीचं जगणं म्हणजे एक कविताच असते किंवा एक कादंबरीच असते असं म्हणूया. आपलं आयुष्यच विधात्याने लिहिलेलं एक दीर्घ काव्य आहे. काव्यच असतं किंवा आपण असं म्हणू शकतो की मुक्तछंदच आहे आपलं आयुष्य. हो, मुक्तछंदच आहे. त्यामुळे माझं अनुभव विश्व आणि स्त्रीवादी चळवळीमुळे मला जी एक स्त्रियांच्या विषयी असलेलं एक जाण, स्त्री जीवनाविषयी असलेली जाण आणि इतरांचं सगळं बघणं, इतर माझ्या बहिणी असतील, माझ्या शेजारीच्या मैत्रिणी असतील, आसपासच्या स्त्रिया असतील, त्यांच्या जीवनातलं सगळं पेच बघत होते मी, सुखदुःख बघत होते. तुम्ही 1975 सालापासून स्त्रीवादी चळवळीशी संबंधित आहात. आज 2025 आहे. जवळजवळ 50 वर्षांचा काळ हा लोटलेला आहे. या 50 वर्षांमध्ये, कारण 50 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ होता आणि त्याच्या तुम्ही साक्षीदार आहात. ते जगणं बदललंय का? स्त्री बदललेली आहे का? कारण आजही तेच प्रश्न आहेत जे तेव्हा होते. खूपच छान प्रश्न. जसं की बघा ना, आता स्त्री भ्रूण हत्या असेल, स्त्रियांचं हुंडाबळी असेल, वैष्णवी हागवणे प्रकरण आताच हुंडाबळीचंच प्रकरण ठरलं. अनेक स्त्री भ्रूण हत्येची प्रकरणं आजही आपल्याला टीव्हीवरती, माध्यमांवरती पाहायला मिळतात. बरोबर. स्त्रियांचं लैंगिक शोषण आपल्याला पाहायला मिळतं. खूप आहेत. म्हणजे तो तर खूप मोठा गहन प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला की ते प्रश्न सुटलेले आहेत की तसेच की काही प्रमाणात कमी झाले? म्हणजे संमिश्र आहे याचं उत्तर.
तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. याच वर्षी खरं युनोनी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975 साली जाहीर केलं आणि त्याच्यातून ही सगळी स्त्री चळवळ सुरू झाली. त्याला बरोबर यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. बरोबर. तर 50 वर्ष ही सगळी चळवळ सुरूच आहे. काही प्रमाणामध्ये प्रश्न सुटले, म्हणजे स्त्रियांचं शिक्षण आणि आर्थिक निर्भरता वगैरे, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया, आपण म्हणतो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वगैरे, अगदी रिक्षा चालवण्यापासून, ट्रॅक्टर चालवण्यापासून, स्पेसमध्ये काय ते अंतराळ वॉक वगैरे करण्यापर्यंत स्त्रिया सगळीकडे आहेत. परंतु त्याचबरोबर 80च्या दशकामध्ये जे तुम्ही आत्ता म्हणालात तसं कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीचे जे प्रश्न होते ते प्रश्न अजूनही तसेच आहेत. आपल्याला वाटतं की आता बालविवाह होत नाहीत, पण ग्रामीण भागामध्ये आणि शहरांमध्ये देखील ज्या निम्न स्तरातल्या वस्त्या आहेत त्यांच्यामध्ये अजूनही बालविवाह, म्हणजे माझ्या घरातली बाई देखील, आता मुलगी 14-15 वर्षाची झाली, मी आता तिचं लग्न करून टाकणार आहे, कारण तिला मी तिथल्या त्या वस्तीमध्ये ठेवून कामावर जाऊ शकत नाही, असं तिचं म्हणणं असतं. त्यामुळे कुठेतरी भीती पण आहे ना, भीती देखील आहे. त्याच्यामुळे बालविवाह सुद्धा आहेत. आणि इतर स्त्रियांचे जे विशेषतः कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न खूप भीषण आहे. आणि आता हे जे काही 90 नंतरचं वगैरे जे काही एक बदललेलं सगळं आहे ना, त्याच्यामुळे अजून या नवीन प्रश्नांची भर पडली आहे खरं तर. म्हणजे आता आपण मध्यंतरी बघा, कॉल सेंटर्स किंवा ह्या रात्रीच्या ड्युटी करणाऱ्या ज्या मुली असायच्या आणि त्यांना त्या गाड्या घेऊन जायच्या, कॅबमधून त्या जायच्या, त्यांच्यावरती बलात्कार, त्यांचे हत्या वगैरे झाल्या. म्हणजे असुरक्षित स्त्री ही घरी दारी सगळीकडेच आहे. किंवा आता तंत्रज्ञानाचा गैरवापर करून, म्हणजे मोबाईल हातात आला किंवा संगणक आहे त्याचा गैरवापर करून स्त्रियांचं विकृत चित्रीकरण करणं, फोटो काढणं, आणि आता ते काय तुमची कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे AI आले, त्यामुळे ते फोटोंचं कसंही वेडवाकडं मॉर्फिंग करून ते सोशल मीडियावर टाकण्याच्या त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यांना त्यांचं लैंगिक आणि आर्थिक देखील शोषण केलं जातं, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. म्हणजे हे नवीन प्रश्न आहेत. किंवा अगदी आत्ता हा जो लहान वयामधल्या मुलींना ना परदेशामध्ये विकण्याचं देखील खूप, म्हणजे त्याला अनैतिक वाहतुकीचा प्रश्न म्हणतात, तो प्रश्न देखील आजच्या काळामध्ये फार, म्हणजे आता मी नीलमताईंच्या बरोबर संवाद करत असते त्यामुळे मला या प्रश्नांची जाण येते की त्या फिलिपाईन्स वगैरे तिकडच्या देशांमध्ये कोवळ्या वयातल्या मुलींना खूप मागणी आहे म्हणतात. तर ते जे त्यांना तिकडून नेऊन त्या व्यवसायामध्ये त्यांना ढकलणं आणि म्हणजे जबरदस्तीनं त्यांना ते व्यवसाय करायला लावणं, त्यांना तिकडे विकणं नेऊन, ह्या प्रकारांची देखील खूप भर पडलेली आहे. आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना होणारी जी सेक्शुअल हॅरॅसमेंट, त्या प्रकारात देखील खूप भर पडलेली आहे. याला काय असं वाटतं तुम्हाला की फक्त स्त्रीच फक्त जबाबदार असेल की पुरुषही त्याला तितका जबाबदार आहे? फक्त स्त्रिया जबाबदार असतील काही प्रमाणामध्ये, पण अजूनही ही जी वर्चस्ववादी जी पुरुषी मानसिकता आहे ती अजून बदललेली नाहीये. त्याला काय खूप जास्त स्वातंत्र्य मिळणं हे कारण असू शकतं का? म्हणजे पुरुषांना तर काय ते स्वातंत्र्य असल्यासारखं, ते स्वतंत्रच काही प्रमाणामध्ये आहेतच. पुरुषांवरती देखील बंधनं आहेत, नाही असं नाही, पण स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुष बऱ्यापैकी त्यांच्यावरची बंधनं कमी आहेत. आणि स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य मिळालंय असं मी म्हणणार नाही, पण त्यांना स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ त्या चुकीचा घेतात कधी कधी, असं देखील मला असं वाटतं की स्त्रियांनी, आपल्याला स्वातंत्र्य हवंय म्हणजे कशाचं स्वातंत्र्य हवंय ह्याचा विचार केला पाहिजे, की आपली स्वप्न, आपल्या आकांक्षा ह्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्याचा उपयोग करायला हवा. परंतु आजकाल म्हणजे उलट जे काही आपल्याला एकूण दिसतं सगळं, किंवा आता म्हणजे उदाहरण घ्यायचं तर अंगप्रदर्शनाचं, तर त्याच्यातून स्त्रियांचं स्वातंत्र्य नाही जपलं जाते, उलट तुमच्याकडे लोक उपभोगाची वस्तू म्हणून बघतायत. जे तुम्ही प्रदर्शन करता त्याच्यातून तुमचं वस्तूकरण वाढतं आहे आणि पुरुषी मानसिकताच त्याच्यातून घट्ट होतीये. हे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व
हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवायला पाहिजे. तुम्ही शिका, कुठल्याही क्षेत्रातलं शिका तुम्ही, शिक्षण घ्या, कुठं चांगलं कर्तृत्व, एक चांगली गृहिणी सुद्धा तुम्ही होऊ शकलात तरी तुम्ही तुमचं स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला हवं असेल बरोबर. तर तशा पद्धतीने स्वातंत्र्य जपलं पाहिजे. तर मला असं वाटतं स्त्रिया देखील स्वातंत्र्य या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन हे वागतायत असं मला थोडंसं वाटतं. आणि पुरुष बदललेले नाही आहेत, हा देखील एक प्रॉब्लेम आहे की स्त्रियांच्यापर्यंत ती जी स्त्रीमुक्तीचं कल्पना आहे ना ही निदान बऱ्यापैकी पोचलेली आहे, पण पुरुषांच्यापर्यंत पोचली आहे पण ते बदलायला तयार नाही आहेत त्यांना. कारण ते लाभ आहेत ना सगळे जे पुरुषी मानसिकतेचे वर्चस्ववादी व्यवस्थेचे लाभ आहेत ते सोडण्याचा मोह त्यांना होत नाही आणि त्यामुळे समान पातळीवर येत नाहीत. बरोबर बरोबर. हे खूप छान विश्लेषण तुम्ही या प्रश्नाचं केलं आणि खूप बरेच पैलू याच्यातून बाहेर पडले. म्हणजे फक्त पुरुष आणि स्त्री हा आपण जो भेदाभेद करतो त्याची दरी आजही तितकीच खोल आहे. ते आपण कितीही असं म्हटलो की टेक्नॉलॉजी आली, स्त्री खांद्याला खांदा लावून पुढे जाते असं जरी म्हटलं तरी कुठे ना कुठेतरी पुरुषी अहंकार किंवा पुरुषी सत्ताक गोष्टी याला कारण ठरतातच. आता तुम्ही एवढ्या अगोदरच्या काळापासून कविता लिहिताय, तर पूर्वी कविता ही कागदावर लिहिली जायची, कागदावरती उतरवली जायची, आणि आत्ताची कविता ही सोशल मीडियावर टाईप केली जाते. बरोबर. तर या माध्यमाकडे आपण कसं पाहता? कारण तुम्ही त्यावेळी लिहित होता आणि आजही लिहित आहात निरंतरपणे. तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे. आमची सुरुवात ही वहीपासूनच झाली. डायरी मध्ये कविता लिहून ठेवायच्या. कित्येक मुली अशा होत्या त्यावेळेला की आपल्या कविता डायरीमध्ये लिहायच्या आणि ती डायरी बंदच असायची अनेक वर्ष. ती कोणाला दाखवायचा धीरही व्हायचा नाही. पण आताची पिढी ही जरा फास्ट आहे आणि त्यांना तंत्रज्ञान हे इतकं छान त्यांच्या जगण्याचाच भाग आहे. त्यामुळे ते डायरेक्ट सोशल मीडियावरती कविता म्हणजे टाईपच सोशल मीडियावर करतात. त्यामुळे ती ताबडतोब पोचते, क्षणार्धात ती सगळीकडे पोचते. पण त्यामुळे कविता लिहिताना जो काही एक रियाज असतो, म्हणजे आता सगळ्याच कलांना रियाजाची गरज असते. तुमचं संगीत असो, नृत्य असो, शिल्प असो, त्याला रियाजाची गरज असते. तर हा रियाजाची जी सवय आहे ना ती कुठेतरी ह्या सोशल मीडियामुळे हरवते की काय असं वाटतं. की क्षणार्धात ती मनात आली कल्पना, लगेच टाईप केलं, लगेच फेसबुकवर टाकलं, कुठे अजून इन्स्टावर वगैरे टाकत असतील तिकडे टाकलं आणि लगेच त्याला प्रचंड लाईक्स आणि हे अंगठे, कॉमेंट्स, अरे वा छान, अप्रतिम. त्याच्यामुळे मग आपण जो एक कवितेच्या संदर्भातला जो विचार चिंतन असतं किंवा एक विचार करणं असतं, खोलवर आपला जो अनुभव आहे तो स्वतःमध्ये मुरवून घेऊन मग तो असा कवितेच्या आकृतीमध्ये परिपक्व ह्याच्यामधून येणं, ही जी प्रक्रिया असते त्याला जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळच दिला जात नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला कविता कच्च्या स्थितीमध्ये बाहेर पडते. अर्धी कच्ची अशी कविता ती सोशल मीडियावरती टाकली जाते आणि तिला लाईक्स आणि कमेंट्स इतके मिळतात. त्याच्यामुळे कविता असं वाटतं की अभी तो हम बन चुके. ती एक छोटी गोष्ट आहे ना की तो एक ब्रह्मदेवाला वाटलं की एक आपण परिपूर्ण माणूस बनवूया म्हणून त्यांनी माणूस बनवायला सुरुवात केली. छान माणूस त्यांनी बनवत आणला आणि तो बऱ्यापैकी बनल्यावरती त्याला असं वाटलं की कसा बनला आहे आपण याची टेस्ट घेऊया. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये प्राण फुंकले की टेम्पररी प्राण फुंकले की याच्यातनं नंतर काढून घेऊ आपण. तर प्राण फुंकल्यावरती तो जिवंत झाला माणूस, पण तो अर्धा कच्चा होता, म्हणजे अजून पूर्ण बनलेला नव्हता. आणि तो मग असा लडखडत, असा पूर्ण बनलेला नसल्यामुळे त्याला नीट चालता येत नव्हता, असा लडखडत तो चालायला लागला. मग थोडं पावलं गेल्यावरती ब्रह्मदेव म्हणला अरे थांब. तरी तो थांबला नाही, पुढे चालत राहिला. तर ब्रह्मदेव अरे थांब तू अजून बनायचं आहेस पूर्ण, तुला बनायचं आहे अजून, तू पूर्ण बनलेला नाही आहेस. मग त्यांनी ब्रह्मदेवाकडे न बघताच त्यांनी सांगितलं की अभी तो हम बन चुके. म्हणून तो तसाच अडखळत पुढे चालत राहिला. तर तसं आपल्या कवितेचं होतंय का की आम्ही आता बनचुके झालेत
आता आम्ही काही थांबणार नाही. तर ते थांबण्याची जी प्रोसेस असते, थांबून आपल्या कवितेकडे, म्हणजे मी तर असं सांगत असते जेव्हा कार्यशाळा वगैरे घेते मी कवितेच्या, तेव्हा मी नेहमी सांगते की आपली कविता लिहून झाली कागदावरती की आपल्याला भयंकर आपण प्रेमात असतो की काय सुचलंय आपल्याला, खूप प्रेमात असतो. पण तो कागद, ती कविता कुठेही तुम्ही कवी संमेलनामध्ये कविता वाचू नका किंवा छापायला पाठवू नका मासिकाकडे किंवा कुठेही. ती कविता लांब डोळ्याच्याही आड 8 दिवस ठेवून द्या, दृष्टी आड. 8 दिवसांनी ती कवितेचा कागद पुन्हा डोळ्यासमोर घ्या आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये काय आपल्याला परत त्रुटी जाणवत आहेत, कुठले शब्द जास्ती झालेत, कुठे काय बदलता येईल, परिष्करण करा. म्हणजे अगदी शांता शेळके, वसंत बापट सुद्धा, यांच्यासारखे मोठे कवी सुद्धा म्हणायचे की 1% इन्स्पिरेशन असते आणि 99% परस्पिरेशन. तुम्हाला त्याच्यावर परिष्करण करायला पाहिजे. मग तुम्ही कुठं जाऊन ती 4 चौघांमध्ये दाखवा. तर तसं करायला पाहिजे खरं तर. पण ते होत नाही सोशल मीडियावरती, असं मला वाटतं. खरंय खरंय. म्हणजे बघा ना, तो काळ जरी लोटला असला तरी तुम्ही कितीही घाई गडबडीत कविता केली तरी त्याला कुठंतरी तुम्हाला थांबणं गरजेचं पण आहे. काही कविता चांगल्याही असतात. म्हणजे पूर्णपणे मी फुली मारत नाहीये आजच्या कवितेवर. आजचे खूप तरुण कवी चांगलं देखील लिहिणारे आहेत. असंही नाही की सगळे वाईटच लिहितात असं मी बिलकुल म्हणणार नाही. काही कवी अगदी प्रॉमिसिंग, आणि मी तर म्हणेन आमच्याही म्हणजे आधीच्या सगळ्या कविता कवींच्या पेक्षाही 1 पाऊल 2 पावलं ते पुढे आहेत, प्रगल्भ आहेत. कवितेवर सुद्धा संस्कार होणं गरजेचं आहे आणि त्याला तुम्हाला थोडंसं थांबून मगच व्यक्त होणं गरजेचं आहे सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवरती. कारण तिथे आपल्याला वाचणारे अनेक दिग्गज ऑलरेडी बसलेले असतात. खूप छान, खूप विस्तृत माहिती मिळाली याबद्दल. आता तुम्ही साहित्य परिषदेच्या कार्यवाह आहात आणि तुमच्या अगोदरचे कार्यवाहक जे होते ते उद्धव कानडे सर होते आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. तर त्यांच्यानंतर जी जबाबदारी तुमच्यावरती पडली, तर त्या जबाबदारी ची कशा पद्धतीनं तुम्ही ते पेलत आहात? कारण उद्धव कानडे सरांचं सुद्धा खूप मोठं काम होतं. त्यांची मुलाखत घेण्याची आम्हाला इथेच संधी मिळालेली होती. ते इथेच येऊन मुलाखत देऊन गेलेले होते आणि त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांची ती दुःखद वार्ता आम्हाला समजली. तर ही जबाबदारी कशी आहे? हो, हा अगदी अवघड बोलण्याचा अवघड विषय आहे खरं. उद्धव कानडे हे जवळजवळ 35 वर्षांचा त्यांचा माझा स्नेह होता. एकतर माझ्या अगदी घराच्या अगदी जवळ ते राहत होते आणि अगोदरचं देखील आमचं जे राहण्याचं ठिकाण होतं ते देखील त्यांच्या म्हणजे दोघांची घरं नंतर बदलली. तेव्हा सुद्धा आम्ही तसं त्यांच्या वाटेवर मी राहत होते आणि माझ्या रात्री वगैरे असं आम्ही कवी संमेलनाला परत यायचं असायचं तेव्हा. आणि मी जिथं मार्केट यार्डला राहत होते तिथे फक्त आमचीच सोसायटी होती, बाकी सगळं तिथे रात्री तर सामसूम असायचं, मार्केट यार्ड पूर्ण बंद. त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितलेलं होतं की उद्धवजी तुमच्यावरती जबाबदारी की माझ्या बायकोला तुम्ही सुखरूप परत. तर ते मला नेहमी घेऊन जायचे कवी संमेलनांना, परत सोडायचे येताना वगैरे स्कूटरवरनं. तर असं सुद्धा स्नेह आमचा फॅमिली देखील. आम्ही त्यांच्या घरी रजनीताईंच्या हातचं भाकरी आणि सोलापुरी सगळं मस्त जेवण आम्ही अनेक वेळेला माझी मुलं वगैरे आम्ही जाऊन जेवलेलो आहोत. माझी मुलं त्यांची मुलं ही खेळलेली आहेत. तर असा खूप पहिल्यापासूनचा स्नेह आणि जवळजवळ महाराष्ट्रभरामध्ये आम्ही एका ग्रुपमध्ये होतो आणि कवितेच्या निमित्तानं खूपच एकत्र काम केलं. आणि मग महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह पदावरून देखील ते फार चांगलं काम करत होते. उद्धव कानडेंचा सगळा वावर हा अतिशय चैतन्य भरा आणि सगळ्यांशी अतिशय प्रेमाने वागणारे, सगळ्यांना विश्वास वाटेल की हा आपला माणूस आहे अशा पद्धतीनं ते सगळे वागणारे असे होते. सगळ्यांना हवेसे वाटायचे. त्यांचं सूत्रसंचालन हे अत्यंत नेटकं आणि सुंदर, त्यांचा आवाज फार छान होता. हे सगळेच गुण होते त्यांच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो. कविता त्यांची चांगली होती. त्यांच्या एका कवितेचं शीर्षक मला आजही आठवतं, आता बोलता बोलता ध्यानात आलं, कवितेने मला नक्की काय दिले. आम्ही कालच त्या कवितेच्या आठवणी म्हणजे कानड्यांच्या कवितांच्या आठवणी काढल्या की त्यांची 9 पोरींची माय किंवा शिव माय,
नंतर एक भीक मागता मागता एक भिकारी बोलला, मला जायचं दिल्लीला, मत द्या हो भिकाऱ्याला, अशी त्यांची कविता. किंवा आत्ता तुम्ही म्हणलात तसं कवितेनं मला काय दिलं, गाडी बंगला असं काहीच नाही दिलं, जे दिलं ते शाश्वतच दिलं. अशा त्यांच्या कवितांच्या ओळीच्या ओळी आम्हाला पाठ आहेत. माझा मुलगा सुद्धा त्यांची 9 पोरींची माय कविता म्हणायचा. अजूनही त्याच्या ते ओळी लक्षात आहेत. तर त्यांच्या म्हणजे त्यांचं असं अकाली निधन झाल्यावरती फारच सगळ्यांनाच चटका बसला अगदी, की अरे हे काय झालं असं प्रत्येकालाच खूपच वाईट वाटलं आणि मलाही फारच वाईट वाटलं. आणि त्यांच्या जाण्यामुळे विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये एक पोकळी निर्माण झाली की आता काय, कारण त्यांच्याकडे खूपच मोठा विभाग होता. बरोबर. वार्षिक पुरस्कार विभाग जवळजवळ 60-65 पुरस्कार असतात आणि महाराष्ट्र साहित्य परिषद ही आद्य साहित्य संस्था आहे. त्यांच्या पुरस्कारांकडे फार कुतूहलाने आणि अगदी आदराने बघितलं जातं. त्या इतक्या मोठ्या विभागावरचं करायचं का, म्हणजे आता कोण तिथे काम करणार, असा प्रश्न कदाचित आमचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सरांना पडला. आणि त्यांनी मला म्हणजे मी देखील परिषदेशी 35 वर्ष जोडली गेलेली असल्यामुळे वेगवेगळ्या परीक्षक म्हणून, कधी वक्ता म्हणून, कधी काय सूत्रसंचालक म्हणून जोडली गेलेली असल्याने त्यांना विश्वास वाटला असेल. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही काम कराल का म्हणून. मला आनंद म्हणजे वाईट तर वाटलं की उद्धव कराड यांच्या जागेवर त्या खुर्चीत बसताना देखील मला 2 मिनिटं मी बसू शकले नाही त्या खुर्चीत. परंतु एक समाधान वाटलं की आपण त्यांचं काम पुढे म्हणजे हे होऊ देत नाहीयेत, काम त्यांचं हॅम्पर होऊ देत नाहीयेत, आपण ते पुढे देतो. आणि त्यांचं मी काम बघितलेलं होतं, कारण त्यांच्याकडे मी परीक्षक म्हणून अनेक वर्ष काम करत होते. त्यामुळे कसं काम करायचं हे मी त्यांचं निरीक्षण केलेलं होतं. तर त्या पावलांवर पावलं टाकत मी आज गेली 2 वर्ष करते आहे काम त्यांच्या विभागामध्ये. ही कविता मी तरुण पिढीतल्या सख्यांसाठी लिहिलेली आहे की त्यांनी आत्मविश्वासानं जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. असा एक आता या वडीलकीच्या टप्प्यावरती आल्यामुळे थोडा संदेश देण्याचा अधिकार मिळाला असं गृहीत धरून आणि दिला पण पाहिजे ही कविता लिहिलेली आहे. आणि ही मी शाळा कॉलेजांमध्ये वाचते तर त्यांना आवडते, मुला मुलींना. सखी कवितेचं शीर्षक आहे सखी. सखी ऋतूंच्या पायघड्यांवरून अलगद तरंगती अशीच, धुक्यात पायऱ्या अदृश्य झाल्या तरी थांबवू नकोस, तुझ्या स्पर्शानही लख होत जाईल पाऊल वाट, गोंधळू नकोस. सखी ऋतूंच्या पायघड्यांवरून अलगद तरंगती अशीच, धुक्यात पायऱ्या अदृश्य झाल्या तरी थांबवू नकोस, तुझ्या स्पर्शानही लख होत जाईल पाऊल वाट, गोंधळू नकोस. हातापायात डोक्यात फुलमाळ, नजरेतली चमक हरवू देऊ नकोस. हातापायात डोक्यात फुलमाळ, नजरेतली चमक हरवू देऊ नकोस. थोडा घोळ उचलून धर वस्त्रांचा, अडखळू नकोस. थोडा घोळ उचलून धर वस्त्रांचा, अडखळू नकोस. तो शिरपेच खुशाल चढव मस्तकावर, स्वतःची राणी हो. तो शिरपेच खुशाल चढव मस्तकावर, स्वतःची राणी हो. शोध घे स्वतःच्या जगण्याचा, घाबरू नकोस. शोध घे स्वतःच्या जगण्याचा, घाबरू नकोस. मात्र विसरू नकोस आसपासच्या सख्यांना, हे महत्वाचं आहे. मात्र विसरू नकोस आसपासच्या सख्यांना, मदतकर्त्यांना फुलं माळायला, त्यांचे शिरपेच खोवायला. हात दे डोंगर चढणीवर चढताना, विसरू नकोस. मात्र विसरू नकोस भोवतीच्या आसपासच्या सख्यांना, मदतकर्त्यांना फुलं माळायला, त्यांचे शिरपेच खोवायला. हात दे डोंगर चढणीवर चढताना, विसरू नकोस. भोवतीचा गलका वाढतोय वाढू दे, क्रोधाग्नी फडकतोय फडकू दे. भोवतीचा गलका वाढतोय वाढू दे, क्रोधाग्नी फडकतोय भडकू दे. धुक्यातून सरळ सिंहासनापर्यंत निर्भय चालत राहा. धुक्यातून सरळ सिंहासनापर्यंत निर्भय चालत राहा. निर्भय चालत राहा. निर्भय चालत राहा. अप्रतिम. खूपच छान. बाईचं जगणं सांगितलं तुम्ही या कवितेच्या माध्यमातून. तुम्हाला अनेक शुभेच्छा. आपल्या गप्पा खूप छान झाल्या. तुम्ही तुमचं कवितेतलं जगणं
अगदी सुरुवातीपासूनचं अगदी आजपर्यंतचं खूप छान पद्धतीनं उलगडलं आणि तुमच्या कविताही ऐकायला छान वाटल्या. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या मुलाखतीचा भाग झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार.